काही लोकांना तुकडे हे भारताचे करायचे आहेत, काही लोकांना तुकडे हिंदू धर्माचे करायचे आहेत, काही लोकांना तुकडे माणसाचे करायचे आहेत आणि काही लोकांना तुकडे हे भाजपचे करायचे आहेत. भाजप समर्थकाचे. यापूर्वी ह्या सगळे तुकडे तुकडे बोललं की एक विशिष्ट समाज डोळ्यासमोर यायचा. हिंदुस्तान तेरे तुकडे हो गए हजार, ह्या अशा अनेक गोष्टी पाहिल्या तर तो विशिष्ट वर्ग समोर यायचा. पण आता हीच भाषा संजय राऊतांच्या तोंडामध्ये यायला लागली आहे. आता राऊतांनी सांगितलंय आता भाजपचे तुकडे तुकडे करणार आहेत. कधी करणार आहेत, काय करणार आहेत, कसे करणार आहेत, हे त्यांचा एक भ्रम असेल किंवा एक न्यूनगंड असेल. आपल्याला तो आज हाणून पाडायचा. मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण राम राम. सर्वांना एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बघा, काही लोकांना पिसाळलेले कुत्रे चावलेत का, किंवा काही लोकांची मानसिक संतुलन बिघडले का, इथं असा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला हवा. तो प्रश्न माझ्या मनामध्ये आला राऊतांचं ती पोस्ट बघून. आता संजय राऊतांनी जे काही पोस्ट केली, आता या माणसावरती काय बोलायचं सोडून द्या, बोलायची इच्छा होतच नाही, पण बोलल्याशिवाय पर्याय पण नाही. कारण आपण जाऊ द्या म्हणून सोडून देतो, आपण यांच्यावरती भाष्य करत नाही. पण याचा अर्थ यांच्या अशा लोकांची हिंमत खूप वाढत आहे. मित्रांनो याला पण जबाबदार आपणच आहे. कारण आपण आता या सगळ्या विषयी जो मी व्हिडिओ आणतो, हे व्हिडिओ हे एक्सपोज करणारे असतात या सगळ्या लोकांची मानसिकता, यांची जी मेंटॅलिटी आहे ती. पण तुमचं काम आहे या लोकांचे मी पोस्ट केलेले व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, यांचे नेरेटिव्ह हाणून पाडणं. जो काही यांचं आजचं वक्तव्य आहे हे संतापजनक आहे. बघा, आमची जेव्हा सत्ता येईल तेव्हा आम्ही भाजपचे तुकडे तुकडे करणार. आता यांना भाजपचे तुकडे कसे करायचे आहे, आणि नेमकं हे तुकडे तुकडे म्हणजे नेमकं हे काय करणार आहेत तुम्ही समजून घ्या. ज्याप्रमाणे यांची 2019 मध्ये सत्ता आली त्यावेळेस स्वप्ना पाटकर असेल, कंगना राणावत असेल, त्यानंतर केतकी चितळे असेल, अनंत कर्मोशी असेल, या लोकांनी काय काय सहन केलं. आणि केंद्रामध्ये मंत्री असलेले नारायण राणे यांना सुद्धा ज्योत्या ताटावून त्यांनी उठवलं होतं, अटक केलं होतं. हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. लहानशा गोष्टीमधून या लोकांनी या लोकांवरती अशी ऍक्शन घेतली होती. आता या ठिकाणी ज्यावेळेस यांची सत्ता येणार आहे त्यावेळेस हे काय काय करू शकतील तुम्ही हे विचार करा. आता जी आम्ही काही युट्यूबवर आहोत तो आम्ही यांच्या सगळ्या मनसुब्याच्या विरोधामध्ये नेहमी बोलत असतो. आता यांच्या मते आम्हाला सुद्धा हे लोक टार्गेट करणार आहे ज्यावेळेस सत्ता यांची येईल त्यावेळेस. सत्ता येईल न येईल हा विषय वेगळा आहे. पण तुम्हाला गोष्ट कळते का, आता सत्ता ही भाजपची आहे, आता सत्ता हिंदुत्ववादी सरकारची आहे. मग यावेळेस या सरकारनं जर तीच गोष्ट सिरियस घेतली जी आता राऊतांनी सिरियस घेतलेली आहे, त्याचा राऊतांनी जे बोललेलं आहे, तर जर हे तर भाजपनं सिरियस घेतलं तर यांच्या पार्टीचे अजून किती तुकडे होते त्याची कल्पना करू नये. आणि आता यांची सत्ता भविष्यामध्ये येईल न येईल याच्या पुढे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण काय, आता या लोकांनी आपल्याला सत्तेमध्ये यायचंय भविष्यामध्ये, यासाठी काय काय करावं लागेल यांना, की बाबा लोकांशी संपर्क वाढवणे, लोकांचे प्रॉब्लेम्स शासनापुढे मांडणे, शासनाला धारेवर धरणे, हे यांचे कामं आता असायला पाहिजेत. पण यांचे आता हे कामं नाहीत. आता यांचे कामं काय आहेत, त्यांचे कामं फक्त भाजप द्वेष करणं आणि काँग्रेसचं लांगोल चलन करणं, राहुल गांधींना खुश करणं आणि मोदी द्वेष फक्त उफाळून लावणं, हे फक्त आता या लोकांचे कामं उरलेले आहेत. आता जर समजून घ्या, आमची जेव्हा सत्ता येईल, सत्ता येणारच नाही, जेव्हा भाजपचे तुकडे तुकडे तुम्ही करणार आहात. पण भाजपमधील लोक हे त्यांचेच लोक आहेत आणि यांना हा प्रश्न पडला पाहिजे की आपण आपला पक्ष वाचवू शकलो नाही, आपण आपला पक्ष ह्या तुकड्यामध्ये वाटलो, आपल्या पक्षाचे
तुकडे पडलेले आहेत. हे तुकडे सावरण्याच्या ऐवजी, हे तुकडे गोळा करण्याऐवजी हे लोक दुसऱ्यांचे तुकडे करायला आता बोलत आहेत. हे किती एक बघा कशी गोष्ट असते हो. काय राजकारण करतो आपण, आपलं जे सगळे दार आहेत, आपण दार सगळे बंदच केलेले आहेत. आपल्या तोंडामध्ये भाषा पहिले भारतीयत्वाची होती, राष्ट्रीयत्वाची होती, हिंदुत्वाची होती. पण आता आपल्या तोंडातून भाषा येते ते तुकडे तुकडे गँगची भाषा येते. आणि हे लोक विसरणार नाहीत. लोकांना सगळं समजतंय, आपलं फरक काय, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना समजतात. लोक दूध खुले नाहीत. तसं तुम्ही समजता लोकांना मूर्ख, पण लोक मूर्ख नाहीत. लोकांना सगळं समजतंय. लोकांना समजलं म्हणून त्याने तुम्हाला दूर ठेवलंय. जर तुम्हाला अजून त्या गोष्टी कळल्या नाही तर तुम्हाला अक्षरशः लोक घरात बसवतील. तुम्ही बाहेर तोंड सुद्धा काढण्याच्या जे लायकी असतात तो लोक ठेवणार नाहीत. कारण लोकांना समजतंय की नेमकं राजकारण कोण करत आहे आणि लोकांना नेमकं चेतावत कोण आहे, लोकांना भडकवत कोण आहे. वारंवार यांच्या मुखातून बांगलादेश, त्यानंतर नेपाळ आणि श्रीलंका यासारखे देश पुढे येतात. तिथे झालेली जी दंगा आहे तो पुढे येतो. आणि तशाच दंग्याला म्हणजे ह्या झुळाला सुद्धा यांनी एक नवीन नियोजन लावून यांना गती देऊन अजून विध्वंस भारतामध्ये व्हावा यासाठी यांनी वक्तव्य केलेले आहेत पाठीमागे. मग सगळे हे गोष्टी शासन बघत नाही का? आपलं गृह मंत्रालय बघत नाही का? किंवा गृहमंत्री मुख्यमंत्री बघत नाहीत का? मुख्यमंत्र्यापुढे तर असे हे चेतावणीखोर जर हे वक्तव्य करत असतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करत आहेत हा एक प्रामाणिक प्रश्न पडतो. माणसानं शांत असावं, संयम ठेवावा, पण अजून संयम ठेवायचं. ज्यावेळेस हे पक्षाचे तुकडे तुकडे करणार अशा घोषणा करतात त्यावेळेस यांच्यावरती कोणी हक्कभंगाची कार्यवाही का करत नाही? यांच्यावरती कोणी कार्यवाही का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे. हे लोक नेमकी चेतावणीखोर भाषणं ही नेहमी वारंवार करतात. या सगळ्यावरती सुद्धा कायदेशीर कार्यवाही व्हायलाच पाहिजे. आज राऊत बोलतील, पाठीमागे तो हर्षवर्धन सपकाळ नावाचा जो काही काँग्रेसचा अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा, तोही मोदीविषयी एकेरी शब्दामध्ये उल्लेख करून भाषण केले होते. म्हणजे एका चांगल्या पक्षाच्या आयुष्यामध्ये आपण काम करतो आणि त्यांच्या माध्यमातून आपण जनतेपुढे काय नेरेटिव्ह सेट करतो, आपण काय विष कालवतो, यावरती बंधनं खरंच यायला पाहिजे आणि बंधनं आलेच पाहिजे. आता राष्ट्रवादी, शिवसेना ह्या पक्ष फुटण्याचे कारण हे भाजप नाहीत, कारण त्या पक्षातील लोकांना पर्याय पाहिजे होता. तो पर्याय हा त्यांना भाजप मध्ये दिसला, त्यांना पर्याय इकडे दिसला नाही. त्यांना काँग्रेस सोबत जाणं हे पटलं नाही, त्यांना हे विचारधारा नको होती. त्यामुळे त्यांनी यांना सोडलं आणि स्वतःच्याच लोकांनी तुकडे पाडलेले आहेत. तुमचे तुकडे पाडायला भाजपवाले आले नव्हते. हा यांचा वैयक्तिक निर्णय होता. त्यांनी त्यांच्या पक्षाला न्याय दिला, त्यांच्या विचारधारेला त्यांनी न्याय दिला. शिंदे साहेबांची शिवसेना आता आहे ते मूळ शिवसेना आपण त्याला म्हणूया, कारण ती शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन चालत आहे. ती शिवसेना शिवसेनेचे मूल्य घेऊन पुढे वाटचाल करत आहे. आपण त्या सेनेला शिवसेना म्हणूया, न्याय याच्या शिवसेनेला शिवसेना म्हणता येईल. या असे तुकडे तुकडे बोलणं फक्त सोपं आहे. हे फक्त ह्या गोष्टी बोलू शकतात, पण यांच्यामध्ये करायची धमक ठेवली नाही. कारण त्यासाठी समाजकारण, विकास हे भाजप करत आलंय. विकास, प्रगती, त्याचे प्रॉब्लेम, समस्या हे विरोधक काहीच पाहत नाहीत, फक्त भाजप द्वेष करत आहेत. जर हे असंच करत राहिले तर यांचे तुकडे अजून होतील, भाजपला घंटाही फरक पडणार नाही. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण.